आणि आता पाहूयात पुढची बातमी। अजित पवार दिल्लीमध्ये नाव बदलून गेल्याचा मुद्दा काल सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये सुद्धा उपस्थित केला आणि यावरूनच आज अजित पवार यांनी आव्हान दिलेलं आहे, दिल्लीमध्ये वेषांतर किंवा नाव बदलून गेलो हे सिद्ध करा, अन्यथा राजकारणामधून संन्यास घ्या, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। आदमी ने नाम बदली करके ट्रैवल किया, तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है, सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेस पीपल कैन नॉट। So the Aadhaar card is critical for identification, or how will you identify your passenger? So does the name has to match the iCard? What is the technology available, or is it a face identity? Complete clarity, because it's a very alarming national security issue which has happened at Delhi and Bombay Airport. And is it a criminal offense if you don't travel with the right name? मी गेले 5-6 दिवस मीडियामध्ये देखील बघतोय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे, दादांत खोट आहे। त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? संसदेला आव्हान आहे, ते पाहावं, तपासावं, आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल, खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।